श्री शिवाय नमस्तुभ्यम. कसे आहात सगळे? आज मी बनवली होती साधी पण अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक अशी चवळीची भाजी. हा पण मी एक सांगू का, लहानपणी मला चवळीची भाजी फारशी नाही आवडायची, फारशी काय अजिबातच नाही आवडायची. पण जेव्हा ही मम्मी बनवायची तेव्हा खायला लागायचं. पण मी नेहमी कटकट करायची की तू चवळीची भाजी का बनवली, मला दुसरी भाजी बनवून दे, तुला माहिती ना मला चवळी आवडत नाही. तेव्हा ती तिचं महत्त्वही सांगायची. पण तेव्हा वयच असं असतं की जे तोंडाला चव चव खूप महत्त्वाची राहते, त्याच्यात किती प्रोटीन्स आहे, फायबर्स आहे, याच्यापेक्षा जास्त टेस्ट महत्त्वाची वाटते. पण जसं जसं वय वाढत गेलं, मोठं होत गेलं, तशी तशी चवही बदलत गेली. आणि कधीही ना आवडणारी चवळीची भाजी आत्ता चवळी आवडीने खायला लागली. तुमचेही असे अनुभव असतील की एखादी भाजी लहानपणी बिलकुलच आवडत नाही, पण जसं जसे मोठे व्हायला गेले ती भाजी आवडायला लागली. मी 15 दिवसातनं एकदा तरी चवळीची भाजी आवर्जून बनवते आणि मी मस्त एन्जॉयही करते. चपाती, कांदा आणि त्याच्यात वरतून लिंबू पिळून एकदम मस्त अशी भाजीची चव लागते. आणि मला असं वाटतं की पारंपरिक पदार्थच आपल्याला सगळ्यांना जोडून ठेवतात आणि आपल्याला ते नेहमी आपल्या खाद्यसंस्कृतीची आठवण करून देतात. आणि चवळी ही अत्यंत हेल्दी असते, तिच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर्स असतात भरपूर, आणि ते आपल्या शरीरासाठी एकदम गरजेचे असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.